ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रीकृष्ण प्रताप अभ्यास भाग 1 च्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. सध्या पुणे बिबवेवाडी येथील प्रचार सप्ताह चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. आणि श्रीकृष्ण लीला वर्णन जोरात चालू आहे. त्यात आम्ही तल्लीन झालेलो आहोत आणि तो आनंद घेण्यासाठी तुम्ही आलात की नाही, त्याचा अनुभव तुम्ही घेतलायत की नाही. नसेल घेतला तर आज आणि उद्या असे 2 दिवस अजून बाकी आहेत. दुपारी 4 ते 5:30 वारांचं भजन आणि अनुभव कथन, तसंच रात्र 8:30 ते 10 कृष्ण प्रताप मधल्या गवळणी आणि श्रीकृष्ण लीला वर्णन असा जोरात कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडत आहे. आज पण आपण तोच माहोल कंटिन्यू ठेवण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपण श्रीकृष्ण प्रतापचा अभ्यास ह्याच्या आधीच सुरू केलेला आहे. कधी की श्रीकृष्ण जन्मानिमित्त मी जे काही व्हिडिओज टाकलेले आहेत चॅनलवर, त्या सगळ्यांमध्ये आजपर्यंत श्रीकृष्णांविषयी ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या त्या बघण्याचाच आपण प्रयत्न केलाय. ते व्हिडिओज पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही नक्की जसा वेळ होईल तसं बघा. आणि आपण सगळ्या प्रचार सप्ताहांमध्ये जिथे-जिथे मी जाते, तिथे-तिथे श्रीकृष्ण प्रताप मधली बिटवीन द लाईन्स किंवा ज्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या नाहीयेत. उदाहरणार्थ ब्रह्मचारी आणि उपवासी या 2 शब्दांचा अर्थ, त्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नाही. आपण सगळ्यांनी अनेक वर्ष, आमच्यासारख्यांनी तर 40-40 वर्ष श्रीकृष्ण प्रताप सप्ताहांमध्ये अटेंड केलेले आहेत. पण आपल्याला जर काही त्यातले प्रश्न विचारले तर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत. आणि असं पण झालं की 40-40 वर्ष प्रत्येक सप्ताहात श्रीकृष्ण प्रताप घेतल्यामुळे काय झालं, आता पुढची गोष्ट माहिती आहे अशा आविर्भावानी त्या श्रीकृष्ण प्रताप वाचनामध्ये आपलं लक्ष राहत नाही. वाचणारा बिचारा कंठशोष करून वाचत असतो आणि आमच्यासारखे काही जण काय करतात, म्हणजे बरेचसे जण, की पुढची गवळण कधी आहे म्हणून पानं उलटतात. कोण आला, कोण गेला ह्याच्याकडे लक्ष जातं. पण अक्रूर कृष्णाला न्यायला आलेला आहे आणि सगळ्या जणी तिथे आक्रोश करत आहेत. हे वर्णन चालू असताना पण 40 वर्ष आपण ते वर्णन वाचल्यामुळे आपल्या भावना सगळ्या बोथट झालेल्या असतात. तिथे आपल्याला काहीच डोळ्यातनं पाणी येत नाही आणि असं कृष्ण प्रताप करण्यात मला तरी काही स्वारस्य वाटत नाही. म्हणून मी काय केलंय, आता सध्या आपण काय करत आहोत, की कृष्ण प्रताप मधला अभ्यास अनुभव कथनामध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मग त्यामध्ये रासलीला असेल ती कशी झाली, तेव्हा कशी वातावरण निर्मिती होती, गोपींना कसं आमंत्रण पाठवलं, नंतर त्याची कृष्णाने कशी परीक्षा घेतली, मग गोपींना झालेला अहंकार, मग परत श्रीकृष्णाला त्यांनी बोलवण्यासाठी काय केलं, पूतनावधाचा आशय असेल, कालिया मर्दना पाठीमागची गोष्ट असेल, सुदामदादांची भक्ती असेल किंवा कृष्णाच्या काही गोड अशा सुंदर बाललीला आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये त्या असतील. कृष्ण मिळण्यासाठी सापडला वनमाळी आपण म्हणतो, पण तो सापडण्यासाठी नक्की काय करावं लागेल इत्यादी आपण सगळं बघत आहोत. आता मुद्द्यावर येते, आजचा विषय आहे. तर ती संकल्पना अनेक, म्हणजे 99.9999% लोकांना आवडली आहे आणि लोकांना श्रीकृष्ण प्रतापचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. पण आपण फक्त सप्ताहातच हे घेत असल्याने लोकांचा विरस झाला होता. पण हळू-हळू आपण YouTubeवर पण हा अभ्यास टाकायला सुरुवात करूया. म्हणजे जे लोकं आपल्या सप्ताहाला येऊ शकत नाहीयेत, त्यांना सुद्धा हा अभ्यास करायला मदत होईल. एखाद्या 0.1% लोकांना द्वेषामुळे असेल, असूयेमुळे असेल किंवा त्यांना तो अभ्यास करायची इच्छाच नसल्यामुळे ती संकल्पना आवडली नाही. पण 99.9999% लोकांना अभ्यास करायचा आहे. म्हणून आजची खुशखबर अशी आहे, की आपण नुसताच कृष्ण प्रतापचा नाही, परमपूज्य आईंच्या प्रत्येक वाङ्मयाचा अभ्यास ह्यापुढे सगळ्या सप्ताहांमधनं पण करू आणि YouTube माध्यमातनं पण करण्याचा प्रयत्न करू. आता मुद्द्यावर येते. 10-10 मिनिटाचे व्हिडिओ ठेवण्यामागे कारण असं आहे, की बघायला सोपं जावं कामाच्या व्यापात आणि थोडे-थोडे विषय मस्तकात जावे.
एकदम खूप अभ्यास दिला, तर तो परमार्थ हा लोण्यासारखा म्हणजे जड असतो. एकदम किंवा तुपासारखा 10 चमचे तूप आपण एका दिवसात खाऊ शकत नाही. तसं अगदी थोडा वेळचा व्हिडिओ करण्यामागचा हा हेतू आहे. आजचा विषय असणार आहे, की गोपी ज्या कृष्णाच्या अ, लाडक्या तर त्या गोपी शब्दाचा अर्थ काय? गोपींनी नक्की असं काय केलं, ज्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्या पाठीमागे लागला? त्या अशिक्षित अडाणी वनात राहणाऱ्या गोपी आजपर्यंत आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण त्या ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा, उद्धव, अक्रूर यांच्यापेक्षा सुद्धा परमज्ञानी का ठरल्या? हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग ब्रह्मदेवानी ज्यांना अ, मानलं आहे, अशा गोपींनी नक्की काय केलं? तर त्यांनी निष्काम भक्ती, निष्काम प्रेम श्रीकृष्णावर केलं. आपलं प्रेम कसं असतं भगवंतावर किंवा गुरूंवर, की मी जर सामुदायिक भजनाचा शनिवारच्या उपासनेचा नेम केला किंवा मी रोजच्या सिद्धार्थ वैभवचा नेम केला, तर इन रिटर्न देवा तू मला काय देशील? मला नोकरी लावून दे बरं का. तर ह्याला बिझनेस डील असं भागवतातच म्हटलेलं आहे. बिझनेस डील हा शब्द नसून त्याला अ, एक प्रकारचा धंदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, की इन रिटर्न आपल्याला काहीतरी पाहिजे. पण गोपींनी मात्र फक्त आणि फक्त श्रीकृष्णाच्या सुखाचीच इच्छा केली आणि त्यामुळे त्यांच्या मागे तो हात धुवून लागला. तर श्रीकृष्ण भगवंत म्हणतायत, की मी गोपींच्या मागे मागे चालतो ह्याचं कारण त्यांची रक्षा करण्यासाठी नसून त्यांच्या चरणांची धूळ माझ्या अंगावर उडावी म्हणून मी त्यांच्या पाठीमागे चालतो. आणि अशा निष्काम प्रेमाची प्रेमाचं महात्म्य किंवा सामर्थ्य खूप मोठं आहे. ते प्रेम सतत वाढतच राहतं. ते कधी पूर्ण झालं असं वाटतच नाही. अजून माझ्या प्रेमात कमतरता आहे असं भक्ताला वाटत राहतं. अ, ह्या उलट आपलं कसं आहे, की आपण एखाद्याचं रूप बघून, एखाद्याची प्रतिष्ठा समाजातली, एखाद्याची पोझिशन, त्याच्याकडचा पैसा, हे सगळं बघून आपलं एखाद्याशी लग्न ठरतं आणि हळू-हळू त्या माणसाची उतरती कळा जर लागली आणि तो पैशाने गरीब झाला, तर आपलं तिथे प्रेम संपतं आणि त्याला सकाम प्रेम असं म्हटलेलं आहे आणि असंच सकाम प्रेम आपण भगवंतांवर, श्रीकृष्णांवर करत असल्यामुळे आजपर्यंत आपल्या पाठीमागे श्रीकृष्ण आलेले नाहीत किंवा त्यांची भेट आपल्याला झालेली नाही. आता या गोपी शब्दाचा अर्थ आज आपण बघणार आहोत. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे सेवन करणे. जनरली आपण सगळेजण आपल्या इंद्रियांनी विषयांचं सेवन करत आहोत. कारण आपल्याला सुख समाधान मिळावं म्हणून. पण ह्या उलट गोपी ह्या त्यांच्या सर्व इंद्रियांनी फक्त आणि फक्त कृष्ण भक्ती रसाचंच सेवन करत आहेत. मग असं कृष्ण भक्ती रसाचं सेवन करणाऱ्या त्या गोपी हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ असा आहे, की कृष्णाच्या सुखाची आणि सुखाचीच फक्त इच्छा करणारी अशी कोणतीही व्यक्ती असली, मग ती स्त्री, पुरुष कोणीही असलं, तरी त्या व्यक्तीला गोपी असं म्हटलेलं आहे. मग गोपींची बुद्धी, मन, चित्त, अहंकार आणि सर्व इंद्रिय ही साधनं आहेत श्रीकृष्णाला खुश करण्याची किंवा त्याला सुख मिळावं ह्यासाठी त्यांनी ह्या सगळ्याचा वापर केलेला आहे. म्हणजे काय, की ह्या सगळ्यांनी युक्त इंद्रियांनी त्यांनी कृष्णाची सेवा केली. कशासाठी? फक्त आणि फक्त त्याला आनंद देण्यासाठी म्हणून. ह्या उलट आपण जी कोणाची सेवा करतो, त्यामधनं आपल्याला काहीतरी सुख मिळावं, अ, ह्या सकाम भावनेने केल्यामुळे आपली गडबड इथे होते. वर्णन आहे, की गोपींनी केलेला शृंगार सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. मीराबाईंचा पण उल्लेख आहे, की मीराबाई जेव्हा कीर्तनाला उभ्या राहायच्या, त्यांच्या घरी बांधलेल्या मंदिरातच श्रीकृष्णांपुढे
तर ते अतिशय एकतर अप्सरेला लाजवेल असं सौंदर्य होतं. पण त्या अ, संपूर्ण शृंगारासहित कीर्तनाला, भजनाला उभ्या राहायच्या. कारण त्या श्यामसुंदराचं लक्ष माझ्याकडे जावं, ह्या उद्देशाने त्या शृंगार करायच्या. आपण मात्र माझ्या मैत्रिणीला सप्ताच्या निमित्ताने मी दिवाळीमध्ये 10,000ची साडी घेतली किंवा एखादा नेकलेस केला, हे दाखवण्यासाठी तो सप्ताहात घालतो. परमपूज्य आईंनी किंवा त्या भगवंतांनी माझ्याकडे बघावं, मी उठून दिसावं, ह्यासाठी आपण तो शृंगार करत नसल्यामुळे आजपर्यंत आपल्याला परमपूज्य आई किंवा श्रीकृष्ण भेटलेले नाहीयेत. गोपींच्या प्रेमाची पद्धत बघून आपण इथे थांबणार आहोत आणि हा अभ्यास मध्ये मध्ये आपण चालू ठेवणार आहोत. अजिबात काळजी करू नका. आपण कसं एक आपला नवरा जर बाहेरगावी गेला असेल किंवा आई-वडील आत्ता जिवंत नसतील, तर आपण त्यांची एखादी वस्तू, फोटो, आईची साडी असं आपण जवळ ठेवतो. ती जी वस्तू आपण ठेवलेली असते, आईची आठवण आली की तिची साडी आपण बघतो, जवळ घेतो. पण आपल्या सगळ्यांचं खरं तर हे स्वार्थी प्रेम आहे. गोपी काय करतात बघा, त्यांचा श्यामसुंदर निळ्या रंगाचा असल्यामुळे ते कानात सोन्याचे दागिने न घालता कानामध्ये निळ्या कमळाची कुंडलं घालत आहेत. गळ्यात निळ्या मण्यांची माळ घालतायत. तसंच निळ्या रंगाची साडी नेसतायत. काजळ सुद्धा डोळ्यात निळ्या रंगाचंच घालतायत. हे सगळं कशासाठी? तर अविरत त्या प्रियतमाचं स्मरण ठेवण्यासाठी म्हणून. असंच गोंदवलेकर महाराजांचे मोठे शिष्य भाऊसाहेब केतकर हे सुद्धा रोज महाराजांना पिठलं आवडतं म्हणून खात असत. पण ते पिठलं, डाळीचं पिठलं पचवायला सुद्धा महाराजांची कृपा असल्याशिवाय शक्य नाहीये. महाराजांना काळा रंग आवडत नाही म्हणून ते काळा रंग सुद्धा वापरत नसत. मग अशा गोपी किंवा भाऊसाहेब केतकरांना पण आपण गोपीच म्हणू शकतो. मग अशा सारखं प्रेम आपलं भगवंतावर किंवा गुरूंवर नसल्यामुळे आपली पंचाईत होत आहे. मग अशा ह्या निष्काम भक्तीने आणि प्रेमाने गोपींनी श्रीकृष्णाला आपलंसं करून घेतलेलं आहे. त्यांना कामधंदा करताना सुद्धा तो कृष्ण इतक्या आतमध्ये शिरलाय की त्यांना संसारात सुद्धा एखादं काम करताना अशक्य जातंय. आपल्याला त्याच्या उलट आहे की आपल्याला संसार करताना भजन किंवा देवाचं स्मरण ठेवणं अशक्य जातंय आणि त्यामुळेच अजून आपल्यावर देवाची, गुरूंची कृपा झालेली नाहीये. श्रीकृष्ण त्या गोपींना म्हणतायत की माझ्या गोपींनो, तुम्ही माझ्यावर इतकं निष्काम प्रेम केलंय, त्या ऋणातनं मी हजारो वर्ष जरी जिवंत राहिलो तरी ते ऋण फेडणं शक्य नाहीये. तुम्हीच चांगल्या मनाने, सज्जनपणाने माझ्यावर एक कृपा करा की तुम्हीच मला ह्या ऋणातनं मुक्त करून टाका. आणि समजा तुम्ही या ऋणातनं मुक्त केलं नाहीत तरी आज जन्म कायमचा तुमचा ऋणी राहायला मला आवडेल, असं वैकुंठाधिपती, त्रिभुवनाचा पती श्रीकृष्ण भगवंत म्हणत आहेत गोपींना. आणि अशा गोपींचं जो स्मरण करील, त्यांच्यासारखं प्रेम करण्याचा जो श्रीकृष्णांवर किंवा आपल्या परमपूज्य आईंवर, गुरूंवर प्रयत्न करील, त्याच्या मागे हात धुवून श्रीकृष्ण किंवा सद्गुरू लागल्याशिवाय राहणार नाहीत. आणि असं आपल्या सोबत होण्यासाठी म्हणून आज आपण श्रीकृष्णांनाच प्रार्थना करूया, किती अनन्य भक्ती, ते निष्काम प्रेम गोपींसारखं आम्हाला सुद्धा तुम्ही बहाल करा. असाच अभ्यास आपण येणाऱ्या काही भागात चालू ठेवूया आणि श्रीकृष्णांना जास्तीत जास्त आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करूयात. गोपाल कृष्ण राधा कृष्ण. धन्यवाद.